पुढे बघ. माझ्या गाडीने तुम्ही ज्या निरपराध मुलाला उडवलं तो मेला की हो? साविताई चॉकलेट. साविताई इकडे ये. तू खूप छान आहेस. सावे, ओय सावे, आलीस? देखी लगीन कसं झालं? ए सावे, अगं लगीन कसं झालं? ते तू देशमाने साहेबांशी बोलणार होतीस, बोललीस का? कोण देशमाने रे? अगं सावे, असं काय करायलीस? देशमाने ते कलेक्टर. कलेक्टरचा ड्रायव्हर? अरे तो मामाचा मित्र निघाला. बँकेच्या चेअरमॅन साहेबांशी ओळख आहे ना त्यांची, बोललीस ना तू त्यांच्याशी? एकदा शेवटचं बोल की त्यांच्याशी. नाही ते काय ना, 2-3 दिवसात बँकवाले निकाल लावणार आहे माझ्या मॅटरचा. टेन्शन येतंय, पण मी टेन्शन घेणार नाही. तू आहेस की, तुझ्यावर विश्वास आहे माझा. सॉरी, लय चुकीचा वागलो मी. पुन्हा जीव द्यायचा विचार बी नाही करणार सावे. माणसाचा जीव लई महत्वाचा असतो रे. तो गेला की सगळं संपतंय. सावे, काय बोलायलीस? मी बघते काहीतरी, बघते. पारस, तुला दिलेला शब्द नाही मोडायची मी बघेन. लई महत्वाचा असतोय माणसाचा जीव, लई महत्वाचा असतोय. अगं मदर माऊली, अगं कशाला उचलते तू हे सगळं? सावे, तुला लागलं नाही ना? बस. अगं तू आता? अगं हो, त्याला काय झालं? तू ऑर्डरीला गेलती ना? काय झालं? ऑर्डर चांगली नाही झाली का? का पार्टी चांगली नव्हती? अगं तुम्ही दोघं माझ्या काळजीने माघारी आलात. हा म्हणजे ते किती काळजी कराल बाई माझी. आता नुसतं सर्दी पडचं झालंय, उद्या ते हार्ट अटॅक का काय मेंदूत गाठ आली तर. मदर माऊली, काय पण काय का बोलते? अगं जोक केला. नाही करायचं असं जोक. बर बाई, नाही करत. मला एक सांग, तू आणि दीपू मला म्हणले की 4-5 दिवसांनी येणार, लगेच कसा आला? बरं अगं सावे, तुला एक माणूस भेटायला आलेला. माणूस? कोण ग? साहेबच होता. हाय बरं नाव त्याचं, पण मी त्याला सांगितलं तू नाही म्हणून. त्याचं इथल्या मैदानावर कुणापाशी तरी काहीतरी काम होत. चांगली राखाडी रंगाची गाडी होती मोठी. काही काम सांगितलं का त्यांनी? बाकी काही म्हणलं नाही, पण तो म्हणला की सावी आली की तिला मैदानाजवळ भेटायला बोलवा.
सावे, अगं पण त्याचं काही नाव गाव पत्ता एवढं कुठं लक्षात येतंय माझ्या. सावे, काय कुठं जायची गरज नाही. काय माहिती आपल्याला कोण माणूस होता ते. कोणावर विश्वास ठेवायची तर सोय राहिलेला नाही या जगात. काय म्हणलास दीपू तू? अगं आता काय जगात विश्वास ठेवणार काय राहिलेलं नाही म्हटलं ग. हा विश्व, हा आठवलं, विश्वंभर नाव आहे त्याचं. विश्वंभर, माझं नाव विश्वंभर. सगळं सांगणार, फक्त योग्य वेळ आल्यावर सांगणार. सावी, आले विश्वंभराच्या मनात तिथे कुणाचे चाले ना. नाव, जन्मतारीख, कुळ, वंशावळ सगळी कुंडली माहिती बरं का. तेव्हा चेहऱ्यावरचं हे आश्चर्य काढून बाजूला ठेवायचं आणि डोळ्यात थोडी उत्सुकता आणायची. काल तुम्हाला शंका विचारली ना मी हे सगळं का करतोय, तर त्याचंच प्रयोजन, हेतू, उद्देश, आशय एक्सेट्रा एक्सेट्रा सांगण्यासाठीच मी इथं आलो आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तया. प्रवचनकार आहे का तुम्ही? कामाचं बोला. बाबू, हो. इतका तोरा बरा नाही पुरी. जो आपल्या हिताला जागृत आहे आणि ज्याला आपलं हित कशात हे कळतं ना, तोच सत्कार्य करू शकतो. आणि आपल्याला हे सत्कार्य दोघांना मिळून करायचं आहे आणि त्यासाठी तू मला मदत करणार आहे. पण मी हो कुठे म्हणलंय? तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. काम काय बोला. फसवणूक करायची आहे जी तुला जमते. हा, फक्त ती या वेळेस आहे ना माझ्यासाठी करायची. फक्त ते काम काय, कुठं करायचंय, कधी करायचंय, कसं करायचंय हे मी तुला ना येळ आल्यावर सांगेल. कारण आता कसं आहे की ही जागाही योग्य नाहीये आणि योग्य वेळ पण नाहीये. हुशार आहे. याच हुशारीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तुम्ही मला काही स्पष्ट सांगत नाहीये. माणसाच्या डोक्यातून हे क्रोध, काम जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत तो आनंदी राहूच शकत नाही. आणि मला तुला आनंदी बघायचं आहे. आणि तुलाही तुझ्या मदर माऊलीची सगळी स्वप्न पुरी करायची आहे ना. तिला विमानातून फिरवायचं आहे ना तुला. स्विंग. बोलायचं नाही आणि मोकळ्या हवेत तर नाहीच बोलायचं, कारण त्या हवेतून ते शब्द कुणाच्या तरी कानात जाऊ शकतात. हॉटेल मँगो ट्री, रूम नंबर 303, 4च्या आत कधीही ये. वाट बघतोय.
मदर माऊली सावे काय होत आहे? अगं लई डोकं धरलंय, काय समजना झालंय बघ. ये ये इकडे बस, बस इकडे. लईच ठणकतंय बघ. अगं सकाळी चहाचा पत्ती खाल्ली मी, गोळ्या बी खाल्ल्यात, पण काय समजना. गोळ्यानी झाला असेल का? नाही, मला काहीच सुधरना बघ. बरं एक काम कर, पारसच्या आईला फोन कर आणि तिच्याकडनं चपात्या मागून घे, आणि तू भात आणि कालवण करून घे. काय माझ्याकडनं काय होणार नाही बाई आता. अगं तू नको ना टेन्शन घेऊ, मी करते ना. बर मी डॉक्टरला फोन करते पहिले. येडीस काय ग? डोकं दुखतंय नुसतं आणि त्यासाठी डॉक्टरला काय फोन करते? ती गोळी दी घरातली. हा तू गोळ्या घे, मी आले. हॅलो, हा डॉक्टर. अहो मदर माऊलीचं डोकं परत दुखायला लागलंय. हे बघ सवी, हे अधूनमधून होतच राहणार. आता जी ट्रीटमेंट चालू आहे ना, त्याच्या पुढची स्टेप आपल्याला घ्यावी लागेल. कदाचित काही दिवस त्यांना ऍडमिट करावे लागेल. नाही 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 नाही, ऍडमिट नको. ते असं अचानक ऍडमिट केलं तर आहो ती संशय येईल तिला. सावी, कधीतरी त्यांना सांगावंच लागेल. ते बघू. नको ना डॉक्टर, ती या गोष्टीचा धक्का घेऊ का? बरं ठीक आहे, मी एक काम करतो, मी मेसेज करतो आणि हो, गोळ्या घेण्याआधी त्यांना काहीतरी खाऊन घ्यायला सांग. हो हो, मी करते सगळं डॉक्टर साहेब. काही करून माझी मदर माऊली बरी झालीच पाहिजे. अहो तिनं ओरडल्याशिवाय चैन नाही पडत मला. सावी, डोंट वरी, मी मेसेज पाठवतो, तेवढ्या गोळ्या दे, ठीक आहे? काय म्हणते डॉक्टर? मामा, आपल्याला एका ठिकाणी जायचंय, एक महत्वाचं काम आहे. विश्वंभर काय म्हणतोय काय माहिती, सगळं एका वेळेला सांगत पण नाहीये. टाकटुंबासारखं या घरी जा त्या घरी जा पळवायला नुसतं. सावे, हे तीच गाडी आहे जी आपला पाठलाग करत होती. म्हणजे तो सांगत होता ते खरंय, तो भाचाच होता त्याचा. मामा, ही गाडी इकडे म्हणजे तो पण इकडेच असणार. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. माझ्या तुमच्या जुळता तारा, मधुर सुरांच्या बरसती धारा. नजरात धारा आहे पोरीच्या, अजून पण मिरची ओकतीया. काल रात्री की नाही आरशात सहज डोळं बघितलं, लाल भडक झालं होतं. आहेत करा अजून नाही तर अजून लाल आहेत की नाही? काय म्हणताय, अजून लाल भडक येत. आपल्या डोळे रातचं लाल असतातच, दिवसात तू केलंस. थँक्यू. हाय वय अजून पळाली पळाली का? हा ये ती पळून जाणारी नाही आहे, येळ आली का नाही की तुझ्यासारख्याला पळवून पळवून मारणारे या लक्षात ठेव. अंगरक्षक लय फोरफोर कर ना ग, गाडी लावून म्हाताऱ्याचे केस म्हणून एकीन. मग नाजूका
काल काय म्हणली होती? वेताची छडी. आज तुझी ती इच्छा पण पुरी करतो. चला मी आणि वेताची छडी. बलराम समोर आवाज चढवायचा नाही. असला सूर मामा पुढं. निघा. मामा तर तुझ्याकडे काम नसतं ना, कच्ची सोलून खाल्ली असते तू. सर तू गाव रे, मला दाखवते मग. माझी पण तीच इच्छा आहे ग. भाऊ कधी पुरी करते? माझी या दरवाजा लावता का जरा? काय घेणार? चहा, कॉफी, सरबत? पाहुणचार घ्यायला नाही आलोय आम्ही. जे काय काम असेल ते बोला, आम्ही लगेच निघतो. आणि ते काम आपण करू नाही करू ती पुढची गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. तो जो तुमचा बाहेर सोडलेला वळू आहे ना, त्याला कंट्रोल मध्ये राहायला सांगायचं. कोण? बलराम? हा तोच, बलराम का फलराम. नाहीतर अशा वळूंच्या नाकात व्यसन कशी घालायची हे मला चांगलंच माहितीये. मला खरंच तुझं ना कौतुक वाटतं बरं का. ते म्हणतात ना की सुंब जळला पण पीळ नाही गेला म्हणून, तसंच आहे. म्हणजे एवढे सगळे कांड करून, एवढे उद्योग करून, एवढा आवाज करते तू माझ्या पुढं. खरं तर तुझे डोळे आहेत ना आता तुझ्या पायाच्या बोटांकडे पाहिजे, आणि तुझे कान आहे ना माझ्या शब्दांकडे पाहिजे. सौ जरा शांततेने घे. काय ना साहेब, दुसरं कोणीच मला गिल्ट नाही देऊ शकत. घेतली तर माझी मीच घेते. आणि राहता राहिला प्रश्न माझा डोळ्यांनी पायाकडे बघायचा, तर असली गाणेरडी सवय आपण लावलीच नाही ना स्वतःला. मी फक्त दुसऱ्यांच्या डोळ्यात बघते. काम बोला. कवठे भैरवगड गाव माहिती आहे? नाही. पत्ता देतो, तिकडेच यायचंय तुला. बस बसा. माझी गाव असं नाही म्हणता येणार, छोटस शहरच आहे. तिथं माझे भाचे आणि माझी बहीण राहतील. मोठा बारदाना आहे, मोठं सगळं त्यांचंच राज चालतं. तिथं बँका आहेत, कारखाने आहेत, फॅक्टऱ्या आहेत. असं समज की ते तिथले राजेच आहेत. आता खाली तुला बलराम माझा भाचा भेटला ना, तसेच माझे इतर भाचे पण आहे. हा, पण बलरामाच्या स्वभावावर त्याच्यावर जाऊ नको बरं का. माझे इतर भाचे लय साधे सरळ, खूप छान स्वभावाचे आहेत. आणि त्यांच्या याच स्वभावाचा फायदा माझ्या सावत्र भाच्यानं घेतलाय, आणि त्यांची सगळी प्रॉपर्टी आहे ना हडप केली आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलंय. त्यांच्या प्रॉपर्टीवर तो कालिया नागासारखा ठाण मांडून बसलाय. माझी बहीण पण अडगळीत पडली. त्या सगळ्यांना याच्यातून बाहेर काढायचंय, त्यांना मदत करायची आहे. तेच त्यांचे हक्क त्यांना परत मिळवून द्यायचे. एवढे पॉवरफुल म्हणता ना स्वतःला, मग वाचवा की. माझी काय गरज आहे? आणखी बडीव करा त्या बलरामाला घेऊन.
मी सोल्युशन मागत नाहीये तुझ्याकडे, तर तूच माझं सोल्युशन आहे. आता मी काय सांगतो ना ते नीट कान देऊन ऐक. हा जो कालिया नाग बसलेला आहे ना माझ्या भाच्यांच्या संपत्तीवर, त्यालाच संपवायचा आहे. तर नुकतेच माझे भाऊजी गेलेत, म्हणजे त्याचा बाप. त्या बाप गेल्यावर मुलाचं लग्न कमीत कमी 3 वर्ष तरी करीत नाही. 1 वर्षात लग्न करावं लागतं. म्हणून मी त्याचं लग्न करायचं मनावर घेतलेलं आहे. कारण मला त्याचं लग्न तुझ्याशी लावायचं आहे.